ज्या लोकांवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांना स्वतःच्या कुटुंबापेक्षा जास्त मानलं, आज त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला ना. तुम्ही ज्यांच्या सुखासाठी दिवसरात्र एक केला, आज त्यांनीच तुम्हाला अशा वळणावर आणून सोडले जिथे तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागली आहे. पण थांबा, आत्ताच्या आत्ता शांत व्हा. कारण हा व्हिडिओ तुमच्यासमोर अचानक आलेला नाही. स्वतः स्वामी माऊलींनी तुमच्या डोळ्यातील पाणी पाहून हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या कोणत्या कपटी व्यक्तीचा खरा चेहरा स्वामी आज उघडा करणार आहेत, हे ऐकलं ना तर तुमच्या अंगावर काटा नक्की येईल. जर तुम्ही स्वामींची खरे आणि प्रामाणिक भक्त असाल तर तुम्हाला श्री स्वामी समर्थांची शपथ आहे, आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा, स्वामी राया मला या संकटातून बाहेर काढा. आणि मगच हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण आज स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे ठाकले आहेत. भक्तांनो, स्वामी आज आपल्याला मानवी स्वभावाचे एक अतिशय कटू सत्य समजावून सांगत आहेत. स्वामी म्हणतात, या जगात शत्रू कधीच लांबून येत नसतो. शत्रू नेहमी तुमच्या जवळच्या लोकांमध्येच दडलेला असतो. जो लांबचा आहे, ज्याला आपण ओळखत नाही, तो आपल्याला कधीच मोठा धोका देऊ शकत नाही, कारण आपण त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. धोका नेहमी तोच व्यक्ती देतो ज्याला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गुपित माहीत असते, ज्याला तुमचा कमकुवत बाजू माहीत असते. स्वामी पाहत आहेत की तुमच्या आयुष्यात सध्या अशीच एक परिस्थिती निर्माण झाली आहे. तुमच्या अगदी जवळची, ज्याच्यावर तुम्ही स्वतःच्या जीवापेक्षा जास्त विश्वास ठेवला, जिच्या सुखासाठी तुम्ही स्वतःच्या आनंदावर विरजण घातले, तीच व्यक्ती आज तुमच्या विरुद्ध कट कारस्थाने करत आहे. ही व्यक्ती तुमच्यासमोर येताना अतिशय गोड बोलते, तुमच्याशी इतकी आपुलकी दाखवते की तुम्हाला तिच्यावर संशय घेण्याचा विचारही मनाला शिवत नाही. ती दाखवताना असे दाखवते की ती तुमची सर्वात मोठी हितचिंतक आहे, पण तिच्या या मायेच्या मुखवट्यामागे एक भयानक विषारी चेहरा दडलेला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तू त्या व्यक्तीच्या समोर नसतोस तेव्हा तीच व्यक्ती तुझ्या नावाने समाजात विष पेरण्याचं काम करते. तुमच्या पाठीमागे तुमच्या चारित्र्याची निंदा करणे, तुमच्या व्यवसायातील किंवा नोकरीतील उणीवा लोकांसमोर मांडणे आणि तुमची पत कशी खराब होईल यासाठी सतत प्रयत्न करणे, हाच या छुप्या शत्रूचा मुख्य धंदा बनला आहे. तुम्ही ज्या व्यक्तीला हक्काचे समजून स्वतःच्या मनातील गुपिते सांगितली होती, आज तीच गुपिते तुमच्या विरुद्ध एक शस्त्र म्हणून वापरली जात आहेत. लोकांचा हा दुटप्पी भाव तुमच्या मनाला आतून पूर्णपणे तोडून टाकत आहे. तर भक्तांनो, तुमचासुद्धा असा कुठला ना कुठला मित्र नक्की असतो, जो तुम्हाला आतून पोखरून काढून टाकत असतो, तुमच्या मागे तुमची निंदा करतो, तुम्हाला वाईट म्हणतो, पण शेवटी चहा प्यायला तर तुमच्याबरोबरच येणार. तुम्हालासुद्धा हे माझं बोलणं खरं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझा पाठी राखा. भक्तांनो, जेव्हा आपल्याला समजते की आपल्यास एखाद्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला धोका दिला आहे, तेव्हा मानवी मनाची काय अवस्था होते याचे स्वामी आज अगदी अचूक वर्णन करत आहेत. स्वामी म्हणतात, विश्वासघात ही अशी जखम आहे जी शरीराला नाही तर आत्म्याला होते. या धोक्यामुळे तुमच्या मनात एक प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. तुम्ही दिवसरात्र याच विचारात गुंतून पडला आहात की मी तर त्या व्यक्तीचे कधीच वाईट केले नव्हते, मग तिने माझ्याशीच असे का वागावे? मी तिला सुख दिले, मग बदल्यात मला हा मानसिक छळ का मिळाला? हे प्रश्न तुमच्या डोक्यात अखंड चक्रासारखे फिरत आहेत. या अतिविचारांमुळे तुमची रात्रीची झोप पूर्णपणे उडाली आहे. तुम्ही अंथरुणावर पडता, पण डोक्यात विचारांची काहूर माजलेली असते, छातीत एक अनामिक धडधड जाणवते. स्वामी पाहत आहेत की या परिस्थितीमुळे तुम्ही आता प्रत्येक माणसाकडे संशयाने पाहू लागला आहात. जो माणूस खरोखरच चांगला आहे त्याच्यावरही विश्वास ठेवताना तुमचे पाय मागे पडत आहेत. मी पुन्हा कोणावर विश्वास ठेवला आणि माझी पुन्हा फसवणूक झाली तर? ही भीती तुमच्या मनात इतकी पक्की बसली आहे की तुम्ही स्वतःला एका मानसिक कोंडाव्यात बंद करून घेतले आहे. तुम्ही लोकांशी बोलणे कमी केले आहे, स्वतःला एकटे पाडून घेतले आहे आणि आतल्या आत कुडत आहात. पण स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, त्या कपटी लोकांच्या कर्मामुळे तू स्वतःला ही मानसिक शिक्षा का देतो आहेस? त्यांनी पाप केले आहे तर त्यांचे फळ त्यांना मिळणार आहे. तू स्वतःचे आरोग्य आणि स्वतःचा आनंद का पणाला लावतोस? भक्तांनो, आता स्वामी आपल्याला अशा कपटी आणि छुप्या शत्रूंना ओळखण्याचे काही अत्यंत नियम सांगणार आहेत. हे संकेत आणि लक्षणे कायम लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, जर तू डोळे उघडून पाहिले तर तुला तुझ्या अवतीभोवती असणारे हे चेहरे सहज ओळखता येतील. तर भक्तांनो, तुम्हालासुद्धा हे संकेत आणि लक्षणे ऐकल्यावर तुम्हाला जर हे खरे वाटत असतील तर आत्ताच्या आत्ता कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझा पाठी राखा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. पहिलं लक्षण म्हणजे अति गोड बोलणे. स्वामी म्हणतात, जो माणूस गरजेपेक्षा अति गोड बोलतो तो तुमच्या प्रत्येक गोष्टीची, अगदी चुकीच्या गोष्टीचीही स्तुती करतो. त्याच्यापासून नेहमी सावध राहा. दुसरे लक्षण म्हणजे तुमच्या यशाने चेहऱ्यावर येणारे खोटे हसू. जेव्हा तुम्हाला आयुष्यात काहीतरी चांगले मिळते,
एखादा मोठा आनंद मिळतो तेव्हा तुमच्याजवळ असणाऱ्या लोकांच्या डोळ्यात पहा. जो छुपा शत्रू असतो तो तोंडाने तुमचे अभिनंदन करेल, पण त्याच्या डोळ्यातील जळफळाट आणि ईर्ष्या लपून राहत नाही. तुमच्या यशाने त्याला आनंद होत नाही, तर पोटात दुखू लागते. तिसरे लक्षण म्हणजे तुमच्या अडचणीच्या वेळी सोयीस्कर पळ काढणे. जेव्हा तुमच्यावर एखादे लहान संकट येते तेव्हा ही व्यक्ती सर्वात आधी गायब होते. ती वेगवेगळी कारण सांगून तुमच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करते, पण जशी तुमची अडचण संपते तशी ती पुन्हा गोड बोलून तुमच्या जवळ येते. चौथे लक्षण म्हणजे तुमच्या पाठीमागे इतरांची निंदा करणे. जो व्यक्ती तुमच्यासमोर इतरांच्या खाजगी गोष्टी किंवा निंदा करत असेल तर हे 100% पक्के समजा की तो तुमच्या पाठीमागे इतरांसमोर तुमचीही निंदा करत असणार. स्वामी म्हणतात, बाळा, निसर्ग तुला नेहमी संकेत देत असतो. अनेकदा तुझ्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल शंका येते. तुझ्या आतला आवाज तुला सांगतो की ही व्यक्ती बरोबर नाही. तो आतला आवाज दुसरा काही नसून मी तुला दिलेला इशारा असतो, पण तू मायेच्या आहारी जाऊन त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतोस. आता वेळ आली आहे की तुम्ही सावध झाले पाहिजे. हे लक्षणे ऐकून, संकेत बघून, ऐकून हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला सुद्धा वाटतं की हे लक्षणे खरे आहेत, तर आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करा. आता स्वामी आपल्याला या कपटी जगामध्ये स्वतःचे रक्षण कसे करायचे याचे अत्यंत मोलाचे आध्यात्मिक आणि व्यावहारिक नियम सांगत आहेत. जर तुम्ही हे नियम पाळले तर कोणताही छुपा शत्रू तुमचे केसभरही नुकसान करू शकत नाही. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची गुपित कधीही कोणाला सांगू नका. स्वामींचा पहिला नियम आहे, तुझ्या आयुष्यातील 3 गोष्टी नेहमी गुप्त ठेवा. तुझी कमाई, तुझा पुढचा प्लॅन, तुझ्या योजना, तुझ्या घरातील वाद. जेव्हा तुम्ही तुमच्या मनात काय चालले आहे हे लोकांसमोर उघडे करत नाही, तेव्हा शत्रूला तुमच्यावर वार करण्यासाठी कोणतीही जागा शिल्लक राहत नाही. मौन हे सगळ्यात मोठे शस्त्र आहे. दुसरे म्हणजे अपेक्षेचा त्याग करा. आपल्याला दुःख तेव्हाच होते जेव्हा आपण समोरच्याकडून अपेक्षा ठेवतो. स्वामी म्हणतात, बाळा, तू कर्म करत राहा, लोकांना मदत करत राहा, पण बदल्यात त्यांनीही तुझ्याशी चांगलेच वागावे ही अपेक्षा सोडून दे. जेव्हा तू अपेक्षा सोडशील तेव्हा कोणाचाही विश्वासघात तुला दुःखी करू शकणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे भावनिकदृष्ट्या खंबीर व्हा. लोकांना तुमच्या आयुष्यात एका मर्यादेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नका. कुणी कितीही जवळचा असला तरी स्वतःच्या आत्मसन्मानापेक्षा मोठा कुणीही नाही. जर तुम्हाला समजले की एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल विष कालवत आहे तर तिच्याशी भांडत बसू नका. स्वामी म्हणतात, भांडण करून स्वतःची ऊर्जा वाया घालवू नका. फक्त शांतपणे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून आणि तिच्या संपर्कातून लांब व्हा. तुमचे हे शांत राहणेच त्या शत्रूसाठी सर्वात मोठी शिक्षा असेल. चौथी गोष्ट म्हणजे श्री स्वामी नामाचे अभयवचन. ज्या व्यक्तीच्या मुखात 24 तासांत स्वामींचे नामस्मरण चालते त्याच्याभोवती एक दैवी सकारात्मक ऊर्जा तयार होते. स्वामी म्हणतात, ज्याने माझा हात धरला आहे त्याच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद या विश्वातील कोणत्याही तांत्रिक, मांत्रिक किंवा कपटी माणसात नाही. भक्तांनो, स्वामी आता आपल्याला या विश्वाचा सर्वात मोठा अंतिम सत्य नियम सांगत आहेत. हा नियम सत्य नियम ऐकण्या अगोदर आत्ता व्हिडिओला लाईक नक्की करा. ज्या माणसांनी व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी नक्की लाईक करा. ज्या लोकांनी तुमच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेतला, ज्यांनी तुमच्या भोळेपणाची थट्टा उडवली आणि तुम्हाला धोका दिला, त्याचा अंत कसा होणार आहे यावर स्वामी प्रकाश टाकत आहेत. स्वामी म्हणतात, तुला काय वाटते, त्या कपटी माणसाने तुला फसवले म्हणजे तो जिंकला? अजिबात नाही भक्तांनो. त्याने केवळ स्वतःच्या हाताने स्वतःच्या विनाशाचे आमंत्रण दिले आहे. कर्माचा सिद्धांत अतिशय अचूक आहे. जेव्हा एखादा माणूस कोणाचा तरी विश्वास तोडतो तेव्हा तो देवाच्या नजरेतून पूर्णपणे उतरतो. माणूस जगाला फसवू शकतो, स्वतःच्या पापांवर मायेचा पडदा टाकू शकतो, पण तो त्या ब्रह्मांड नायका डोळ्यांपासून काहीही लपवू शकत नाही. स्वामी सांगतात, ज्या लोकांनी तुझ्या डोळ्यात पाणी आणले आहे, ज्यांनी तुला मानसिक यातना दिल्या आहेत, त्यांचे दिवस आता उलटे सुरू झाले आहे. माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, स्वामी आज तुम्हाला एक फार मोठी आनंदाची वार्ता देत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील हा जो छुप्या शत्रूंचा आणि त्रासाचा काळ होता तो आता पूर्णपणे समाप्त झाला आहे. जे व्हायचे होते ते झाले. खोटे लोक बाजूला झाले. आता तुझ्या खऱ्या प्रगतीचा काळ सुरू होत आहे. हा चालू वर्षात तुमच्या कुंडलीत ग्रहमानाचं नकारात्मकता पूर्णपणे नष्ट होत आहे. तुम्ही आतापर्यंत लोकांच्या ज्या टोमण्यांमुळे रात्रीचे रडत होता त्या सर्व अश्रूंची किंमत स्वामी आता आनंदाच्या स्वरूपात परत देणार आहे. तुम्हाला सुद्धा जर स्वामींच्या या वाक्यावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा, होय स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. घरात सुख, शांती आणि समृद्धीचा महायोग तयार होत आहे. शत्रू कितीही बलवान असला तरी तो स्वामींच्या कृपेपुढे अगदी लहान मुंगीसारखा ठरतो. त्यामुळे मनातील सर्व भीती, सर्व शंका आत्ताच्या आत्ता काढून टाका आणि एका नवीन ऊर्जेने आपल्या आयुष्याची सुरुवात करा. भक्तांनो, आज स्वामींची आपल्याला सर्वात एका फार मोठ्या विनाशापासून वाचवले आहे. कपटी लोकांपासून कसे लांब राहायचे आणि स्वतःला कसे सांभाळायचे
हा मंत्र आज स्वामींनी आपल्याला दिला आहे. आता त्या वाईट लोकांचा विचार करणे पूर्णपणे सोडून द्या, कारण त्यांचा हिशोब करायला आपले समर्थ खंबीर आहेत. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा स्वामी आपल्या पाठीशी आहेत तेव्हा आपल्याला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा आणि तुमचे आयुष्य आनंदाने जगा. भक्तांनो, जर तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश मनापासून आवडला असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या स्वामी भक्तांना व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या छुप्या शत्रूंपासून सावध होतील. चला तर मग पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामांचा जयघोष करूया. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हा सर्वांना सुख आणि सुरक्षित ठेवो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. कोटी कोटी धन्यवाद.